पण वय वाढले की हाडे थोडे ठिसूळ होतात आणि त्याच्यामध्ये फ्रॅक्चर्स होतात. बरेच लोकांना वाटतं आता यांची वय 75 आहे, मग हे फ्रॅक्चर झालं आहे आणि ऑपरेशन करायचं का? तर फ्रॅक्चर झालं आहे, हाडं ठिसूळ आहे म्हणून झालेलं आहे, तर त्याला आपल्याला ऑपरेशन करणे गरजेचं असतं. आणि जर ते आपण ऑपरेशन टाळलं तर त्याच्याशी रिलेटेड रिस्क ही वाढत जाते. साधारणतः आपण एक एक्झाम्पल घेऊया की एखादा व्यक्ती आहे 75 वयाचा, ज्याला खुब्याचं हाड फ्रॅक्चर झालं आहे आणि फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांचं चालणं फिरणं बंद झालेलं आहे. जर आपण त्यांचं ऑपरेशन लवकरात लवकर केलं नाही तर त्यांची जी मॉर्बिडिटी म्हणतो आपण त्याला, कारण पेशंट फ्रॅक्चर आहे, चालू शकत नाही म्हणजे तो बेड रिडन होणार, मग हळूहळू बेड रिडन झाल्यामुळे बेड सोअर होणार, छातीचं इन्फेक्शन होणार, म्हणजे पेशंटची कंडिशन डिटोरिएट होत जातं. जर आपण सायन्समध्ये इव्हिडन्स बेस्ड मेडिसिन चालतं, त्याच्यावर जर बघितलं आपण खुब्याचं फ्रॅक्चर झाल्यानंतर जर त्याची डिले केली सर्जरी तर हे डेथ रिस्क आपण म्हणतो किंवा रुग्ण दगावण्याची जी शक्यता आहे ती पर डे वाढत जातं. म्हणून जितक्या लवकर होऊ शकेल, म्हणजे आम्ही तर सजेस्ट करतो विदिन 24 और 48 आवर्स असे फ्रॅक्चर जे डोमेस्टिक फॉल किंवा घरातल्या घरात पडल्याने झाले, ज्यांना ऑपरेशनची गरज आहे, ते फिक्स करायलाच हवं, त्याच्यावर ट्रीटमेंट घ्यायलाच हवी. त्यांनी पेशंटचे रिझल्ट एकदम चांगले होतात. पेशंट पहिलेसारखे परत आपल्या दैनंदिन जीवनात परत जाऊ शकतात.